ऑर्गेनिक सेव्ह नेचर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मुक्ताई ऑर्गेनिक फर्टिलायझरच्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. खरं तर या चॅनलला तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहात. यावरती जे तुम्ही शेतकऱ्यांचे अभिप्राय असतील किंवा वेगवेगळे अनुभव असतील तसेच तज्ञांची मतं असतील, ही सगळीच तुम्ही पाहत आहात आणि त्याला भरघोस प्रतिसाद देत आहात. खरं तर महाराष्ट्रात होत असलेल्या वेगवेगळ्या शेतीच्या पिकांविषयीची माहिती आम्ही या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. याबरोबरच त्या पिकाविषयी तज्ञांचं मार्गदर्शनही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आज आपण सातारा या परिसरात आहे आणि सातारा या परिसरात आलं पीक हे फार मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. आणि आलं पीक नक्की काय आहे, आलं पीक कसं घेतलं जातं, त्याचा फायदा काय होतो, या सगळ्या गोष्टींवरती माहिती देण्यासाठी माझ्या समवेत आहेत सन्माननीय पाटील साहेब आणि सन्माननीय रसाळ साहेब. हे दोघे शेतकरी आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून हे शेती करतायत. तुम्हाला दोघांचंही मनापासून स्वागत. मला सुरुवातीला पाटील साहेब तुम्हाला विचारायचं की आल्याची शेती तुम्ही किती वर्षापासून करताय? 2 वर्ष झालं. आणि रसाळ साहेब तुम्ही 3-3.5 वर्षापासून ही शेती करताय. आलं हे पीक लागवडीपूर्वी अगदी शेतीची मशागत कशा पद्धतीने करावी लागते? शेतीची मशागत म्हणाल तर तुम्हाला रान आधी पलटी करावं लागतं. पलटी करून त्यात शेणखत भरायला लागते, परत ते रोटर करायला लागते, सऱ्या ओढायला लागते, ते सऱ्या मोडायला लागतात, परत फायनल बेड आखणी असते. बेड आखल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला बेसल डोस ठेवायला लागतो आणि मग त्यावर ठिबक लावायला लागतं आणि मग आल्याची लागवड. बेसल डोस मध्ये सरासरी एकरी काय काय दिलं पाहिजे? बेसल डोस मध्ये सरासरी सगळेच घटक घेतले जातात. त्याच्यामध्ये मग तुमचं ब्लॅक गोल्ड असेल, त्याच्यामध्ये मग तुमचं DAP असेल, परत केमॅकच्या प्रती असतील किंवा यारामीला असेल, असे घटक सगळे एकत्र करून ते त्या बेडमध्ये भरले जातात. आणि त्याच्यावरती त्या आल्याची लागण करून ठिबक हातरला. आता ह्या आल्याची लागवड करत असताना सरासरी किती फुटावरती आल्याची लागवड तुम्ही करता? 7 ते 9 इंचाच्या दरम्यान आल्याची लागण व्हावी, म्हणजे एवढ्या अंतरावरती ते एक कुडी लावली जाते. आणि तिथून पुढे लागवडीनंतर त्याची जी पुढची अगदी पूर्ण तयारी होईपर्यंत कशा पद्धतीने तुम्ही तयारी करून घेता? लागवड केल्यानंतर त्याला एकदा आलं उगवून आलं की मग त्याला आळवणी आली, स्प्रे आली, तुमची ठिबकची शेड्यूल आली, हे चालूच राहतं. म्हणजे करप्याच्या फवारण्यापर्यंत, म्हणजे मोठं होतोपर्यंत. लहानपणी काय आळवणीमध्ये काय काय देतो? आळवणीमध्ये मग तुमचं काय ह्युमिक असेल, कीड लागू नये म्हणून एखादं घटक असतील, किंवा पांढऱ्या मुळ्यांची वाढ व्हायला काय असेल, ते सगळ्या गोष्टी दिल्या जातात. हे पीक सरासरी किती दिवसामध्ये येतं आणि कशा पद्धतीने? 9 महिन्यापर्यंत ते पक्व होतं आणि 9 महिन्यापासून मग ते पुढं तुम्ही कधी दराच्या अंदाजावर तुम्ही काढू हार्वेस्टिंग करू शकता. ब्लॅक गोल्ड, मुक्ताई ऑर्गेनिक फर्टिलायझरचं ब्लॅक गोल्ड हे तुम्ही किती वर्षापासून वापरता? 2-3 वर्ष झाला आम्ही ब्लॅक गोल्ड वापरतो. म्हणजे उसाला तर हे 3 वर्षापूर्वीपासून वापरतो, आल्याला 2 वर्ष वापरतोय. काय फरक जाणवला ब्लॅक गोल्ड वापरला? ब्लॅक गोल्ड वापरल्यानंतर काय होतंय की जमिनीची सुपीकता वाढते आणि कठीणपणा असतोय जमिनीवरती, तो मला जराशी मऊपणा आल्यासारखं वाटतं. ते म्हणजे ते ज्यावेळी आपण टाकतो आणि ज्यावेळी सोड पाणी देतो आम्ही उसाला किंवा, तर त्याचा तवंग जमिनीवर राहतो. आणि आल्याच्या बाबतीत तर काय ठिबकमुळे जमीन भुसभुशीत करण्याचं काम ब्लॅक गोल्ड जास्त प्रमाणात करते, कारण ते टाकतानाच इतकं गरम असते की जमिनीमध्ये गेल्यानंतर त्याला ठिबकची मात्रा पाण्याची भेटल्यानंतर जमिनीची एकदम सुपीकता, असा मऊपणा एक असा जाणवतो. जमीन बाबा मऊ होते, सुटसुट होते. आला असेल किंवा हळद असेल, ही दोन्ही पिकं जमिनीखाली वाढणारी आहेत आणि त्यासाठी जमीन भुसभुशीत असणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यावेळेस हे ब्लॅक गोल्ड फार मोठ्या प्रमाणात चांगलं काम करते. या आल्याची लागवडीपासून अगदी तुम्ही सांगितलं की हार्वेस्टिंग पर्यंत कशा पद्धतीने, पण आल्यामध्ये कोणकोणत्या रोगांचा प्रादुर्भाव तुम्हाला जास्तीत जास्त सतावतो? किंवा फुमणे असेल किंवा तुमचं खाली न्यूमॅटोड असेल आणि करपा आणि पानावरती एखादी कीड, एवढं हे जास्तीत जास्त जाणवतं. जास्तीत जास्त आता यंदा वातावरण थोडंसं बदललं, त्यामुळे करप्याचं प्रमाण जास्त वाढतं. मध्यंतरी काळात पाऊस जास्त होता, ऊन पाऊस, मग खाली न्यूमॅटोडचं प्रमाण वाढत होतं, असं म्हणजे असं जाणवतात. आता कोणतंही पीक नव्यानं घ्यायचं म्हणजे आता तुम्ही 2 वर्ष किंवा 3 वर्षापासून आलं हे पीक घेताय, तर शेतकऱ्यांपुढे वेगवेगळे प्रश्न असतात आणि त्याला उत्तर देणारा आपल्याला विश्वासक माणूस असावा लागतो किंवा त्याला आपण मार्गदर्शक म्हणूयात. तर या सगळ्या पिकासाठी मार्गदर्शक म्हणून कोणाकडे तुम्ही पाहता आणि कोण तुम्हाला या संदर्भात चांगला सल्ला पण? आता मी 8 वर्ष झालं शेती करतोय. वडिलोपार्जित शेती आहे, वडिलांनंतर ती माझ्या ताब्यात आली
8 वर्षापासून मी पाटकळ माथ्यावरती शिव मायक्रोहायटेक आहे, त्याचे प्रोपरायटर सचिन सपकाळ नाना आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी 8 वर्ष झालं लगातार ऊसाचं पीक घेतोय आणि 1-2 वर्ष झालं आल्याचं पीक घेतो. सपकाळ साहेब जे सांगतील त्या गोष्टीप्रमाणे फॉलो करतो. काका, आज तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून शेती करत असाल. शेती करत असताना बऱ्याच वेळा नवी पिढी शेतीकडे वळत नाही, मात्र तुम्ही सातत्याने शेती करत आहात. या नव्या पिढीबद्दल तुम्ही काय सांगाल? काय शेतीकडे कसं बघितलं? पाण्याची सोयी झाल्या आणि नवीन टेक्नॉलॉजी औषध वापरतात आणि चांगली शेती करतात नवीन पिढी. आणि खऱ्या अर्थानं त्या पिढीनं या शेतीमध्ये आलं पाहिजे. आलं असेल, हळद असेल, या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात होते. तर कसे दर राहतात आले किंवा हळदीला कसं राहतात आणि एकरी किती प्रॉफिट होतं? आता एकरी प्रॉफिट म्हणलं तर एकरी प्रॉफिट आमचे सचिन सपकाळ साहेब आहेत शिव मायक्रोहायटेकचे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकरी 40 गाड्यापर्यंतचं उत्पन्न 9व्या-10व्या महिन्यात निघतं. ओके. मग त्याला जर तुम्हाला 40,000 दर सापडला तरी 16-17 लाख रुपये होतात. मग 9 महिन्यात तुम्हाला असा कुठला व्यवसाय की तो 10-12 लाख रुपये उभं करून देईल? अगदी. किंवा ऊस असेल, आता साधारणतः 8-9 वर्षापासून आम्ही ऊसात 86-032 ऊस लावतो. त्यामध्ये आम्ही सगळी खतं वापरतो. अगदी ब्लॅक गोल्ड तुमचं मुक्ताईचं आम्ही 5-6 वर्ष झालं वापरतो. तर 65 कुटी केल्यानंतर आणि ऊसात ते टाकल्यानंतर जमिनी सुपीकता इतकी वाढते की आम्ही सोड पाण्यावरती, ठिबकवरती नाही, आम्ही सोड पाण्यावरती ऊसाचं 96 टन सपकाळ साहेबांच्या अंडर खाली उत्पन्न घेतलेली शेतकरी आहेत आणि त्याचे पुरावे आहेत. म्हणजे त्यांच्याकडे आहेत आणि आमच्याकडे आहे. मग 96 टन 100 टन जरी सरासरी धरलं तरी ऊसाला 3,000 रुपये दर भेटतो. 3 लाख रुपये, 1 लाख रुपये खातं मातीला सोडले तर 2 लाख तुम्हाला 15 महिन्यात कोण देते? 100%. खूप छान. आज खरं तर तुम्ही ह्या आल्याबद्दल बोलला, याबरोबर शेतीबद्दल बोलला, शेतीतून कशा पद्धतीने प्रॉफिट मिळते याबद्दल बोललात. त्याबद्दल मुक्ताई ऑर्गॅनिकच्या वतीने आपलं मनापासून धन्यवाद.